मी ओमकार साहेब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। बरेच दिवसांनी आपला व्हिडिओ आलाय म्हणजे अर्थातच तुम्ही समजून जायचं की आपण फिरायला निघालो आहे कुठेतरी। ॲक्च्युली आमची ट्रिप जी आहे ना ती अशी जरा मिक्स ट्रिप आहे कोकणातली। पहिले आम्ही जाणार आहोत मालगुणला आमच्या गावी, कारण आपण नवीन गाडी घेतली तर जरा जाऊन गणपतीपुळेचे देवाचं दर्शन घेऊ। तर ते गणपतीपुळेवरून मग आम्ही थोडासा आजूबाजूचा परिसर फिरणार आहोत, मावशीला जय विनायक मंदिर, कराटेश्वर वगैरे, आणि मग नंतर आम्ही चिपळूणला जाणार आहोत। चिपळूणला आम्ही तिकडचे काही देवस्थान वगैरे करणार आहोत जे अजून मला माहिती नाही आहेत वगैरे। आता आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन आमच्या प्रवासाला सुरुवात करतोय। फर्स्ट टाइम गाडी घेऊन आम्ही गावाला जातोय, नवीन गाडी पहिल्यांदा घेऊन चाललोय। तर बोललो स्वामींचं दर्शन करूया, आणि मावशी आणि मम्मी सुद्धा आहेत। तर आता बघूया, सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता पांडू पंप हाऊसच्या इथे आता आमचा प्रवास इथून सुरुवात होईल। चला भेटूया। हे ऑलमोस्ट पेनच्या आसपास जोशी वडेवाला, जे की खूप फेमस तिकडे म्हणजे म्हणतात ना, मुंबई गोवाला जोशी वडेवाला हे खूप फेमस आहे। तर त्या ठिकाणी आम्ही आलो आहे, तर तिकडे जरा नाश्ता करूया। तुम्ही बघू शकता ही जी आहे आपली नवीन गाडी, आणि मागे जे दिसते तुम्हाला जोशी वडेवाला। तर आता इकडे आलो आहे, जरा नाश्ता वगैरे करूया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। डिसेंबर महिन्यात आम्ही ॲक्च्युली गावी जात असतो, पण ह्यावेळेस कसं जरा स्पेशल आहे, कारण का गाडी आपली नवीन आहे, तर तिला न्यायचा एक वेगळाच आनंद असतो। तर आता मम्मी वगैरे गेली आहे तिकडे आतमध्ये जोशी वडेवाल्यामध्ये, आपण पण जाऊया, जरा नाश्ता वगैरे करूया। मस्तपैकी नाश्ता आलेला आहे, इडली, वडा। आता आम्ही आलो आहे कचेडी टनल जवळ, आणि तो टनल आहे तिकडे, टनल चालू भेटला आम्हाला आधी वाटलं की नसेल चालू, पण देवाच्या कृपेने चालू होता, त्यामुळे आमचा वेळ वाचेल। आलो आहे संगमेश्वरला, इथे हॉटेल ड्रायव्हिन म्हणून एक फेमस हॉटेल आहे। चांगल्या प्रकारे इकडे जेवण वगैरे मिळतं, म्हणजे टेस्टी असतं फूड वगैरे। तर तिकडे आता आम्ही जरा जेवतो, कारण का बराच ट्रॅव्हल झाला आहे, तर जेवून घेऊया। फायनली आपण आपला प्रवास जो आहे पूर्ण केला आहे आता, म्हणजे मुंबईवरून मालगुणला तर आम्ही पोचलो आहे। आता जरा मालगुणला फेरफटके मारू, जरा एन्जॉय करू, आणि मग बघूया पुढे आमचा प्रवास कसा होईल। चिपळूणला पण जायचं आहे, तिकडे पण जरा व्हिडिओज वगैरे बनवायचे। तर फायनली आता आम्ही गणपतीपुळ्याला आलेलो आहे। दरवर्षी आम्ही गावाला आल्यावर म्हणजे असं येतोच गणपतीपुळे, तर आतासुद्धा आम्ही आलेलो आहे देवाचं दर्शन घ्यायला। बरीच गर्दी आहे, कारण का आता न्यू इयर आहे, न्यू इयर म्हटल्यावर सगळे म्हणजे पर्यटक लोक येतात देवाचं दर्शन घ्यायला। तर आम्ही तर इकडेच राहतो, तर आम्हीसुद्धा विचार केला नववर्षाची जी सुरुवात आहे ती बाप्पाच्या दर्शनाने करूया, आणि नवीन गाडीसुद्धा घेतली होती, तर त्याचं पण एक ब्लेसिंग मिळेल। तर आता तुम्हाला दाखवतो परिसर, गर्दी जबरदस्त आहे इकडे। पण कशी आहे गाडी? गाडी तरी येऊ दे, गाडी तरी येऊ दे। हाय की नाही आडस? पप्पानी बघितले, पप्पानी तुझ्या रिएक्शन पण दिलं फुल, बोलले मस्त आहे, म्हणजे एकदम असं बाबू काका। हा हाय मागे ठेवलंय, असंच ते काढलंय मी। हा डॅशबोर्ड कसा आहे? डॅशबोर्ड पहिल्यांदा गणपती बसवतोय, गणपतीपुळ्यातला गणपती घेतला, गाडी नवीन घेतली आणि तसंच स्थापित केलंय। हे पकड जरा, एक मिनिट इकडे, हे पकड जरा हातातलं माझ्या, सगळं पकड, जरा व्हिडिओ काढायचा आहे म्हणून।
तर आता आम्ही चाललोय सायकलनी, तुम्ही बघू शकता आमचे दिवस सायकलवर आलेत फायनली, ते पण डबल सीट. चल मेरे घोडे टुनुक टुनुक. मी मस्त सायकलवर बसलो, तुम्ही बघू शकता मागे फुल डबल सीट. आम रायडर प्रोवायडर. तर आता आम्ही आलो आमच्या ग्रामदेवतेचे दर्शन करायला, श्री चंडिका देवी मालगुण. आता आम्ही आलो इकडे जय विनायक मंदिरला, ते करू मग कराडेश्वरला जाऊ. आजूबाजूला हे भारी केलं ना झाडांचं. खूप सुंदर असं हे मंदिर आहे, म्हणजे बोलतात ना पगोडा स्टाईलमध्ये असं बांधलं आहे. आणि इकडे ना हनुमानाचं सुद्धा एक छानशी मूर्ती आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे मंदिर तुम्ही बघता हे आहे कराडेश्वर. हे पण खूप असं प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि समुद्राच्या किनारी आहे. मंदिराचं बांधकाम सुद्धा तुम्ही बघितलं एकदम प्राचीन कोकणी पद्धतीने, कोकणात कशी आपली घरी असतात तसंच मंदिर आहे. या मंदिराच्या असं बाजूला जर तुम्ही बघाल तर ते खाली जायला असा एक मार्ग आहे. तिथून जर तुम्ही खाली गेलात ना तर अतिशय सुंदर असं तुम्हाला एक दृश्य दिसेल समुद्र, म्हणजे समुद्र किनाऱ्याचं. तर ते आता आम्ही बघायला जातोय. तर कराडेश्वरला जर तुम्ही आलात तर काकांकडून कोकम सरबत व इतर काय काय पदार्थ नक्कीच घ्या. आपल्याकडे कोकम सरबत अजून काय काय असतं काका? कोकम आहे, आवळा आहे, लिंबू आणि कैरीचं पण आहे. तर मस्तपैकी आहे स्टॉल यांचा, जर तुम्ही ते आलात तर इकडे घेऊ शकता. तर आम्ही सुद्धा इकडच्या कोकम सरबतचा स्वाद घेतो आणि काका मस्त बनवतात. कराडेश्वरून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावर एक लोकेशन आहे जयगड, तिथे आम्ही आता आलोय. जयगड किल्ला हा सुद्धा समुद्र किनारीच आहे. मालगुणला जर तुम्ही येताय तर फेमस हॉटेल जर तुम्हाला जेवायचं असेल तर मेंदळे, तुम्ही बघू शकता मागे हॉटेल मेंदळेंचं स्वाद हॉटेल. वेटिंग असते सीझनला, तर खास करून खूप वेटिंग असते, बट चांगलं जेवण आहे. हॉटेल स्वाद.
आणि असा वेटिंग एरिया पण आहे, त्यामुळे असं काय वेट करायला पण काय हरकत नाही, ते बसायला वगैरे केलं आहे. तर फायनली आमचं मालगुण रत्नागिरी या ज्या ट्रिप्स आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. आता जस्ट आम्ही आलो आहे घरी सगळं ट्रिप्स करून. आता पुढचा दौरा जो असेल आमचा तो चिपळूणचा असेल. इकडे मस्त असं आजूबाजूला रोड करून झाडं वगैरे लावलेली आणि असं स्ट्रेट रोड आहे, समोर मंदिर आहे. सगळ्या 9 देवी आहेत नवरात्रीच्या. महाराष्ट्र राज्य निसर्ग मानचिन्ह. तर हे जे इकडे तुम्ही पक्षी वगैरे जे बघताय किंवा हा प्राणी शेकडो वगैरे, तर हा या एरियामध्ये सहसा आपल्याला बघायला मिळतो असं इकडे लिहिलं आहे. जसं की आता तो मोर आहे समोर. हा एक पक्षी आहे ईगल टाईप. हे सगळे कोकणातले पक्षी इकडे आढळून येतात, त्यामुळे ते यांनी बनवलंय असं. पिसोरी नावाचा एक माऊस डिअर याला म्हणतात, तो सुद्धा इकडे आढळतो. गवा नावाचा एक आहे. हा सुद्धा एक प्राणी आहे. त्याला काय म्हणतात, इंडियन पँगोलिन, खवला मांजर. हे सुद्धा इकडे आढळतात. चिपळूणमध्येच कळकवण्याच्या गावात, म्हणजे चिपळूणमध्येच कळकवण्या गावात हे मंदिर आहे, राम वरदानी मंदिर. खूप फेमस मंदिर आहे. इकडची लोक या देवीला खूप मानतात आणि त्या मंदिरात आता आम्ही आलो आहे दर्शनाला. हा, पावसात इकडे फुल पाणी असेल कंटिन्यू. हा, ते इकडे थंड आहे. अरे पिया पिया
हां समोर जायला लागेल पण. तर आता आम्ही सगळे आलो इकडे जेवायला हॉटेल पंजाबी धाबामध्ये. पूर्ण ग्रुपच आला आहे सगळा. आता बघूया न्यू इयरचं काहीतरी मस्तपैकी खाऊया आणि एकत्र म्हणून सगळं असं स्पेंड करूया टाईम. हा मुंबई गोवा हा महामार्ग आपला आणि इकडे हा आपला धाबा आहे पंजाबी धाबा. आता आम्ही सगळे चाललो. तर मित्रांनो हाच होता आजचा आपला व्हिडिओ नवीन वर्षाचा. आपण कोकण दौरा केला. मालगुंड, गणपतीपुळे, चिपळूण, टेरव हे आपण सगळे देवांचं दर्शन केलं आणि नववर्षाला सुरुवात केली. तर असेच आपले व्हिडिओ येत राहतील. तर प्रवास होत राहतील, व्हिडिओज येत राहतील. असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.